शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 जुलै. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे? मध्यम ते जोरदार देखील पाऊस होणार आहे. काल देखील आपण अशाच प्रकारच्या कालच्या दिवसासाठी परवा अंदाज दिलेला होता. त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की पाऊस होणार नाही. परंतु काल प्रत्यक्ष जेव्हा पावसाचा अंदाज किंवा जो पाऊस झालेला आहे, वाहुणी पाऊस, मुसळधार पाऊस झालेला आहे, तर अशा प्रकारचे विश्वासाचे अंदाज तुम्हाला मिळत असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की संपूर्ण माहिती ही अभ्यासू असते. एक कमी दाबाचं क्षेत्र जे असेल तर उत्तर ओडिशा पश्चिमेकडील बंगालच्या उपसागराच्या आसपास आहे आणि याची मूवमेंट असेल किंवा याची बनण्याची गती जी असेल ही देखील या ठिकाणी तीव्र आहे. त्यामुळेच दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हे कमी दाबाच्या क्षेत्रातून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे आणि याची जाण्याची दिशा देखील अशीच उत्तर पश्चिमेकडला असणार आहे. या संदर्भाची डिटेल माहिती नंतर देखील तुमच्यापर्यंत या ठिकाणी आपण सांगणारच आहोत. यानंतर जर आज आपण दिवसभराचा पाऊस बघितला, कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर सुरुवातीला कोकणाकडे जर बघितलं तर कोकणामध्ये आज चांगल्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली जो पाऊस असेल तर आपल्याला घाटाच्या आसपास देखील चांगल्यापैकी बघायला मिळणार आहे. या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होईल. मुंबईपर्यंत किंवा ठाण्यापर्यंत देखील चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. परंतु खास करून मुंबईपासून खाली जर आपण गेलो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी सक्रिय आज आपल्याला बघायला भेटणार आहे. यानंतर जर बघितलं मुख्य पाऊस, तर वर्धा असेल, यासोबत चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, भंडारा, गोंदिया, नागपूर आहे. या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बऱ्याचशा ठिकाणी चांगल्यापैकी पावसाच्या नोंदी बघायला भेटतील आणि आपण जसं जसं पश्चिमेकडे जाऊ, विदर्भाच्या थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, परंतु तरी देखील पावसाचे ढग निर्माण होतील. त्यामधून आपल्याला अमरावतीच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास देखील मध्यम ते जोरदार पाऊस होताना बघायला मिळेल. यासह अकोला असेल, वाशिम आहे, यवतमाळ आहे, या ठिकाणी देखील सार्वत्रिक सारखा पाऊस जरी नाही झाला, परंतु मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी देखील असणार आहे. काही ठिकाणी हलका पाऊस देखील होऊ शकतो. बुलढाण्यापर्यंत देखील थोड्याफार ठिकाणी ढगांची निर्मिती होईल, परंतु खास पावसाची या ठिकाणी शक्यता नाही. या व्यतिरिक्त मराठवाड्याच्या देखील काही भागामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला परभणी असेल, हिंगोली आहे, यानंतर नांदेड आहे, या ठिकाणी जे असेल किंवा थोडासा जालन्याचा देखील भाग येईल. या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस होईल किंवा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो, परंतु जास्ती शक्यता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो. यासह इतर ठिकाणचा मुख्य पाऊस जर बघितला तर आज आपल्याला चांगल्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता जी बनणार आहे तर ती बीड असेल, यानंतर लातूर आहे, त्यानंतर नांदेडचा देखील थोडासा भाग येईल, परंतु जास्त करून जर बघितलं आपण तर लातूरचा मध्यापासून जो पश्चिमेकडचा भाग आहे या ठिकाणी चांगल्यापैकी शक्यता बनणार आहे. बीडमध्ये, धाराशिवमध्ये, लातूरमध्ये, सोलापूरमध्ये हे जे जिल्हे आहेत या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. थोड्या वेळासाठीच हा पाऊस पडणार आहे, परंतु शेतकऱ्यांमध्ये भरपूर काही आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर अहिल्यानगर आहे, त्यानंतर पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता भरपूर ठिकाणी आहे. जोरदार ते मुसळधार पाऊस भरपूर ठिकाणी होईल, परंतु जसं आपण अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी किंवा अहिल्यानगर, पुण्याचा पूर्वेकडचा भाग या ठिकाणी खूप मस्त पाऊस बघायला भेटणार आहे. यानंतर अजून ठिकाणचं जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. ढग या ठिकाणी येऊ शकतात, परंतु सार्वत्रिक पाऊस किंवा चांगल्यापैकी पाऊस होईल याची शक्यता कमी आहे. परंतु तरी देखील माझा एक असा अंदाज आहे की या ठिकाणी चांगल्यापैकी आज पावसासाठी वातावरण बनेल आणि यामधून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील आपल्याला जो दक्षिणेकडचा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आहे पूर्वेकडचा, या ठिकाणी देखील ही परिस्थिती बनेल आणि यासह अकोले, संगमनेर असेल, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव आहे, येवला आहे, बाकी ठिकाणी देखील जर बघितलं आपण तर ढगांची निर्मिती होईल. या ठिकाणी देखील काही भागासाठी पाऊस होण्याचा अंदाज आहे. अशीच परिस्थिती आपल्याला नंदुरबारच्या आसपास देखील बघायला मिळेल. धुळ्याच्या आसपास देखील हीच परिस्थिती असणार आहे. पावसाचे ढग बनतील, ढग दिसतील, पाऊस देखील होईल, परंतु हा पाऊस सार्वत्रिक होईल याची शक्यता थोडीशी कमी आहे. जसं की आपलं दक्षिणेकडचा जो भाग आहे या ठिकाणी जी पाऊस आपल्याला बघायला भेटतोय, मुसळधार पाऊस, बऱ्याचशा ठिकाणी खूप मोठी ढगांची फळी, अशा प्रकारचा पाऊस नाही आहे. तर अशा प्रकारचा एकंदरीत आजचा 16 जुलैसाठीचा अंदाज आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत.
पुन्हा एक विनंती तुम्हाला करतो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत विश्वासाची माहिती जाईल आणि तुम्हाला नियोजन देखील चांगलं करता येईल. धन्यवाद.